महापालिकेप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत स्वीकृत सदस्य नियुक्ती करण्यासाठी विधानसभेत 17 मार्च रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व तालुका पंचायत सुधारणा कायद्याला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदेत कमाल 5 व तालुका पंचायतीत 2 स्वीकृत सदस्य नेमले जातील। विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना ही संधी मिळावी हा हेतू यामागे आहे, पण त्याला कायद्यातील पळवाट शोधून हरताळ कसा महापालिकेतील नियुक्त्यांसारखा फासला जाणार तो जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज। जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत स्वीकृत सदस्य नेमण्याची बंद पडलेली प्रथा पुन्हा सुरू करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे। त्यासाठी त्यांनी कायद्यातील दुरुस्तीला राज्य विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये काल मंजुरी दिली। विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत काम करण्याची संधी मिळावी हा हेतू सरकारचा यामागे आहे। केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना 24 एप्रिल 1993 पासून जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत स्वीकृत सदस्य नेमणूक पद्धत बंद केली गेली होती। ती आता केंद्रात व राज्यातही भाजपा सत्तेत असताना 34 वर्षानंतर पुन्हा सुरू होत आहे हे विशेष। मात्र तेथे सुद्धा ही नियुक्ती करताना विविध क्षेत्रातील जाणकारांना डावललं जाऊन राजकीय व्यक्तींचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। तेथे सुद्धा महापालिकेप्रमाणेच ही नियुक्ती होईल असा अंदाज आहे। महापालिकेत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, निवृत्त सरकारी अधिकारी यांची नियुक्ती स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्याचा नियम आहे, पण त्याला आत्तापर्यंत पूर्णपणे हरताळच फासला गेलेला आहे। त्यासाठी कायद्यातील पळवाट शोधून विविध क्षेत्रातील जाणकारांना डावलून राजकीय व्यक्तींचीच व त्यातही निवडणुकीत पराभूत झालेल्यांचेच तेथे पुनर्वसन केले जात असल्याचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील ही 3 नावे देताना ती राजकीय व्यक्तींचीच दिली। विशेष म्हणजे यावर्षी 15 जानेवारीला झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांचा त्यात समावेश आहे। तर सत्ताधारी भाजपाही राष्ट्रवादीचाच हा कित्ता गिरवेल असा अंदाज आहे। त्यांची 7 नावे ही सुद्धा राजकीयच असणार असून तेही विविध क्षेत्रातील जाणकारांना डावलण्याचीच दाट शक्यता आहे। यापूर्वीही या महापालिकेत या नियुक्त्या अशाच झालेल्या आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद व तालुका पंचायतीतही त्या तसाच होण्याचा संभव आहे। निवडणुकीत माघार घेण्यासाठी शब्द दिलेल्यांची सोय लावण्याकरता त्या जोडीने पराभूत झालेल्या काही मातंबरांचे पुनर्वसन व्हावे यासाठी स्वीकृत नियुक्तीचा आधार जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत सत्ताधारीच नाहीत तर विरोधी पक्षही घेणार यात शंका नाही। पण त्यामुळे शहरी भागात महापालिकात स्वीकृतपासून वंचित राहणाऱ्या विविध क्षेत्रातील जाणकारांची गत आता ग्रामीण भागातही तशीच होणार आहे। दुसरीकडे पराभूत झालेल्या काही जणांची पुन्हा एंट्री मागील दाराने जिल्हा परिषदेत व तालुका पंचायतीत महापालिकेसारखीच होणार आहे। त्यांना स्वीकृत नगरसेवकाप्रमाणेच मतदान वगळता निधीसारखे इतर अधिकार असणार आहेत। त्यातून ग्रामीण विकासात सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा अनुभव मिळावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश कागदावरच राहून त्याला हरताळच फासला जाणार आहे। जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत तरी स्वीकृत सदस्य म्हणून विविध क्षेत्रातील जाणकारांना खरंच संधी दिली जाईल की तेथेही त्यांना डावलून महापालिकेप्रमाणेच राजकीय व्यक्तींचीच तेथे वर्णी लागेल? याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।